प्रणाम प्रणाम प्रणाम. नववर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही माझे आप्त आहात, स्वकीय आहात. तुम्ही म्हणजेच माझा परिवार आहे. मी आज जो काही आहे त्याच्यामध्ये अनेकांचे योगदान आहे. तुमचंही योगदान खूप महत्वाचं आहे. वयाच्या 76 पूर्ण करून 77व्या वर्षात मी पदार्पण करतोय. त्यावेळेला मला जर सगळ्यात मोठा आधार कोणाचा वाटत असेल तर तुमचा आहे. आज 1 जानेवारीला तुमच्याशी बोलत असताना आणि हॅपी न्यू इयर असं म्हणत असताना मला कबूल केलं पाहिजे की मी जे काही आता बोलणार आहे त्याच्यामध्ये काही भाग हा ज्योतिषांनी सांगितलेल्या भविष्याचा आणि काही एक विश्लेषक आहेत म्हणा, अभ्यासक आहेत, पत्रकार आहेत, संपादक आहेत, विद्वान आहेत, त्यांनी केलेल्या समालोचनाचा आहे. म्हणजे हे विवेचन, भविष्य आणि भवितव्य जे काय मी सांगणार आहे त्याच्यामध्ये माझा खारीचाही वाटा नाही खरं. म्हणजे मी ते त्यांनी जे मला सांगितलं त्याचे मुद्दे मी लिहून घेतले त्या व्यक्तीला विचारून की तुम्हाला काय म्हणायचंय, तुम्हाला काय म्हणायचं, तुमचं काय म्हणायचं. आणि मला विशेष असं तुम्हाला सांगावं असं वाटतं मित्रांनो की यांनी सांगितलं 4 ज्योतिषी, 3 विद्वान, समालोचक, विश्लेषक, विद्वान, संपादक असे हे भवितव्य जेव्हा सांगत होते तेव्हा ते काही ते ज्योतिषी नाहीत आणि हे जेव्हा ज्योतिषी सांगत होते तेव्हा ते काही राजकीय विश्लेषक नाहीत. पण त्यांच्या सगळ्यांचं सूत्र एक होतं, त्यांच्या बोलण्याची दिशा एक होती, सारांश एक होता, निष्कर्ष एक होता आणि तो म्हणजे 2025 पेक्षा 2026 वर्स्ट असणार आहे, अधिक वाईट असणार आहे. गेल्या वेळेला हाल झाले 2025 मध्ये, ते आपण सगळ्यांनी भोगलेच आहेत. 2026 हाल करणार आहे. अमृत गेल्या वेळेला नव्हतं, पण या 2026चं जे मंथन होणार आहे त्याच्यामध्ये पुढल्या 31 डिसेंबरला ज्या वेळेला आपण बसू त्यावेळेला माझं हे वाक्य मला परत तुम्हाला आठवण करून द्यावी लागेल किंवा तुम्ही म्हणाल स्वतःहूनच की अनिलजी तुम्ही म्हणाला होतात गेल्या वेळेला 25ला हाल झाले, यावेळेला हालाहल पचवण्याची पाळी आमच्यावर आली. मित्रांनो, त्यांनी जो दिलेला त्या प्रत्येकाला मी असं सांगितलंय की हे मी तुमच्या वतीने बोलण्यापेक्षा तुम्ही आलात तर बरं होईल. त्यातले काही येणार आहेत आणि ते बोलणार पण आहेत तुमच्याशी. आता आपण नव्या वर्षात नव्या खूप गोष्टी करणार आहोत. पूर्ण वेळ याच्यामध्ये लक्ष घालून जेवढं तुम्हाला विचार समृद्ध, अनुभव समृद्ध करता येईल तेवढं मी करायचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा सारांश मी तुम्हाला सांगतो, कारण मी त्याच लोकांबद्दल प्रश्न विचारले त्यांना की यांचं काय होईल, यांचं काय होईल, यांचं काय होईल. याचं कारण मला व्यक्तींमध्ये इंटरेस्ट आहे, घडामोडींमध्ये आहे, घटनांमध्ये आहे, दुर्घटनांमध्ये आहे, जगाचं काय होणार याच्यात आहे, राष्ट्राचं काय होणार, महाराष्ट्राचं काय होणार. पण माझा दृष्टिकोन हा व्यक्ती केंद्रित आणि व्यक्तींच्या माध्यमातून काय घडणार आहे किंवा बिघडणार आहे. मित्रांनो, त्या सगळ्यांचा सारांश जर तुम्हाला सांगायचा झाला तर पहिली गोष्ट अशी आहे की मला थोडी धक्कादायक वाटली. मी सुद्धा म्हणजे ज्योतिषांना पण मी त्या जेव्हा मला असं लक्षात आलं की अरे चौघही एकच गोष्ट मला सांगतायत आणि हे म्हणतायत की शक्यता आहे. कसं आहे की ज्योतिषी ग्रह कुंडली आणि याच्या आधारे काही हे मांडत असतात, नॅरेटिव्ह मांडत असतात, समीकरणं सांगत असतात. विश्लेषक, विवेचक, समालोचक जे असतात ते सिच्युएशनवर आधारित त्यांच्या ऑब्झर्वेशनच्या आधारे तुम्हाला काहीतरी सांगत असतात. पण एकमत आहे की 2026च्या 31 डिसेंबरला तुम्हाला मला इंटरेस्ट वाटतो. देवेंद्र माझे मित्र आहेत, मलाही ते ऐकल्यानंतर काय सांगू तुम्हाला कसं वाटलं, विद्ध झाल्यासारखं, व्यथित झालो मी. तुम्ही पण व्हाल. या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार 2026च्या 31 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसतील.
ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार देवेंद्र नसतील, हे जरी खरं असतील तरी त्यांच्या जागी शिंदे असतील किंवा अजित पवार असतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते दोघंही मुख्यमंत्रीपदी नसतील. आणखीन एक वेगळी व्यक्ती जी कोणाच्या ध्यानीमनी नाही अशी पुढे डार्क हॉर्स म्हणतात त्याला इंग्लिश, आणि ती महाराष्ट्राची मुख्यमंत्री होईल. आणि ही घटना त्यांच्याच सांगण्यानुसार आज मी पोपट आहे असं समजा, मी ऐकलं ते तुमच्याशी बोलतोय, माझं स्वतःच इदम न मम, माझं याच्यात काही नाही, जे ऐकलं ते बोलतोय बस, बाकी काही नाही. त्यांच्या जागी येणारी व्यक्ती जी आहे ती अनपेक्षित असेल. ती आत्ता महाराष्ट्रात ऍक्टिव्ह नाही असंही ते म्हणाले, म्हणून मी लगेच 2-3 नावं पण विचारली त्यांना की हे महाराष्ट्रात आता ऍक्टिव्ह नाही आहेत, नॅशनल लेवलवर ऍक्टिव्ह आहेत भाजपमध्ये, तर ते आहेत का? तर ते त्याच्याबद्दल त्यांनी मला निसंदिग्ध सांगितलं नाही. ते म्हणाले आम्ही येऊ तुमच्याकडे त्यावेळेला सांगू. पण ठीक, पण बदल होणारी मोठी घटना आहे. दुसरी एक गोष्ट त्यांनी असं सांगितली आहे, महाराष्ट्रात आहोत ना आपण आता, आपल्याला तो विषय आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या काही महत्वाच्या घटना घडतील त्याच्यामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार उबाठा आणि मनसे हे दोन्ही पक्ष महापालिका निवडणुकीत जरी असं वाटलं की नामशेषच झाले की काय, अवशेष तरी दिसत आहेत तरी देखील या ज्योतिषांच्या आणि समालोकांच्या म्हणण्यानुसार सुद्धा पुढल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जी अस्वस्थता, अशांतता, आंदोलन, आक्रंदन आणि अराजक सदृश्य कायदा आणि सुव्यवस्थेची दुःस्थिती निर्माण होणार आहे, आणि विशेषतः मराठी माणसावर गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीयांच्या कडून होणाऱ्या आक्रमणाची तीव्रता जाळणार आहे, झळा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर साधारणतः या दारुण पराभवानंतर जसा फिनिक्स राखेमधून उठावा तसं उबाठा आणि मनसे या कालांतराने, ज्यावेळेला कुठल्याच निवडणुका नसतील त्यामुळे तुम्हाला त्यांचं निवडणुकीच्या माध्यमातून काही दिसणार नाही, पण दोन्ही पक्ष जिवंत नव्हे ज्वलंत झालेले दिसतील असंही त्यांचं भविष्य आहे. आणि ही घटना साधारण मे महिन्याच्या नंतरची अपेक्षित आहे. या दोघांचं पुनरागमन आता नष्ट होणार, नष्टप्राय होणार या 29 महापालिका निवडणुकीत, हे सत्य आहे. आणखी एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, ज्योतिषांनी सांगितली आणि समालोचकांनी पण ती सूचित केलेली आहे, अनुमोदित केलेली आहे. ती अशी आहे की शरद पवार हे मोदींच्या जवळ जातील. शरद पवारांचा पक्ष हा अजितदादांच्या माध्यमातून एनडीए मध्ये दिल्लीत आणि भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या युतीत इनडायरेक्टली सामील होईल, पण महाआघाडीतून तो बाहेर येईल. पण तरी देखील तुम्हाला जर असं वाटत असेल की या ज्योतिषांनी किंवा समालोचकांनी मला असं सांगितलं का की अजितदादांच्या पक्षात शरद पवारांचा पक्ष विलीन होईल, कारण आता तशी अटकळ बांधली जाते. त्यामुळे मला आश्चर्य असं वाटलं जेव्हा त्यांनी मला ठामपणे सांगितलं की शरद पवार राष्ट्रवादीचं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून अजितदादांशी सहकार्य करत महायुती बरोबर आणि दिल्लीला एनडीए बरोबर सहकार्याचं एक नवं पर्व सुरू करतील, पण अजितदादांच्या पक्षात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष ते कदापि विलीन करणार नाहीत. आता हे काही ज्योतिषी हे ते काय त्यांच्या ह्याच्या पत्रिका, कुंडल्या, सगळ्यांच्या कुंडल्या असतात या लोकांकडे. माझे जे आहे त्यांना हळूहळू मी इंट्रोड्यूस करीन तुमच्याकडे. आपल्याकडे आपण ज्योतिषाचं एक वेगळं हे सुरू करणारच आहोत. आणखीन बरेच व्हिडिओंची दालन आपण खुली करणार आहोत नव्या वर्षात, बरंच काही करणार आहे मी. तर तुमच्या आशीर्वादाने माझी प्रकृतीही मला साथ देते, टचवूड. पण खूप दालनं सुरू करणार आहे. त्यात ज्योतिष आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे अनपेक्षित विषय तुम्हाला माझ्या या चॅनलमधून वेगळ्या लोकांकडून मिळणार आहेत. माझ्याबरोबर एक टीम तयार करण्याच्या मी प्रयत्नात आहे. ऑलरेडी AI ची टीम माझ्याकडे आलेली आहे, टेक्निशियन्स आलेले आहेत. आता
थोडेसे जे कॉन्ट्रीब्यूट करू शकतील, योगदान देऊ शकतील, असे काही लोक मी बरोबर घेतोय. तर त्या ज्योतिषांच्या भरोशावर मी तुम्हाला हे सांगतो की शरद पवार विलीन नाही करणार, पण एनडीए आणि महायुती बरोबर येणार. उबाठा आणि मनसे हे आत्ता नामशेष होणार, अवशेष उरतील म्हणून आपण, नामशेष नाही अवशेष. कारण मुंबईमध्ये मनसेला तर जाऊ दे, तो विषय मी परत भरकटेन, तो नाही, जागा बघा हा विषय आजचा नाही आपला. एकूण काय होणार. दुसरी एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे ती अशी की अमित शहाचं वर्ष आहे 2026 हे अमित शहाचं वर्ष आहे. मोदी स्वतःहूनच अमित शहाना आपला वारस म्हणून या काळामध्ये पुढे नेताना दिसतील. आता महाराष्ट्राचं मी सांगितलं तुम्हाला थोडंसं, आता राष्ट्राचं सांगतो. एका विशिष्ट, आज 1 तारीख आहे, तुम्ही पण रात्रीची पार्टी करून आला सर, मी पण आता 4 वाजता आलोय पार्टी करून, तर त्यामुळे थोडक्यात आवडतो. राष्ट्रीय पातळीवर मोदी हे अमित शहांना निर्विवादपणे ते आपले वारस आहेत हे स्पष्ट करतील, निसंदिग्धपणे लोकांपुढे ती फॅक्ट अशी प्रगट होईल असं व्यक्ती. अमित शहा या वर्षामध्ये गाजवतील आपलं कारकीर्द याचं कारण पहिलं नक्षलवादी ते नष्ट करतील. दुसरी गोष्ट, बांगलादेशीयांच्या संदर्भामध्ये ते इतकी कठोर भूमिका घेतील की हिंदू बांगलादेशींना तर आपण अधिकृतपणे नागरिक करूनच घेतो, पण मुस्लिम बांगलादेशींना हकलण्यासाठी ते रोहिंग्यांपासून फिरंग्यांपासून जे काय आहेत ते सगळे म्हणजे बांगलादेश नाही, म्यानमार पासून सगळे हाकलण्याचा इतका मोठा कार्यक्रम हातात घेतील की संबंध देशभर एक त्याचा माहोल तयार होईल. गावागावातून जथेच्या जथे तुम्हाला बांगलादेशला पळ काढताना दिसतील. म्हणजे बांगलादेश निर्माण होताना ते जसे आले लाखोंच्या संख्येने तुम्हाला रीग लागलेली दिसेल. बांगलादेश नक्षलवाद संपवतील, बांगलादेशियांना पण या वर्षभरात धडा शिकवतील. पुढल्या वर्षी 27च्या एंडला बांगलादेशी भारतात मुसलमान बांगलादेशी नाही अशी स्थिती आणतील. तिसरी एक गोष्ट अमित शहा या वर्षभरात करणार आहेत ज्याच्यामुळे कदाचित मीडिया अस्वस्थ होईल. मला समालोचक मंडळींनी पण सांगितलं, विद्वान अशा, ते पण म्हणाले ही पॉसिबिलिटी अनिल आहे, दिसते आम्हाला, की अर्बन नक्षलाइट्सचा बिमोड करण्यासाठी मीडियापासून तर ते सगळे जेवढे कायदे आहेत त्यांचा इतका जबरदस्त वापर केला जाईल की शक्यता अशी आहे की काँग्रेस नेते, नावं नाही घेत मी कोणाची, काँग्रेस नेते, डाव्या पक्षांचे नेते हे असा आरोप करतील की ही तर आणीबाणीपेक्षा वाईट स्थिती आणली तुम्ही अर्बन नक्षलाइट या नावाखाली तुमच्या सगळ्या विरोधकांना ठेचून टाकताय, चिरडून टाकतायत आणि ठेचणार, चिरडणार. आणखीन एक भविष्यही सांगितलं, समालोचकांनी सांगितलं, ते म्हणजे प्रथमच बंगालमध्ये ममता निसटत्या बहुमतांनी सरकारमध्ये येईल आणि ते निसटतं बहुमत कधी निष्ठवायचं ह्याचा हुकमाचा एक का अमित शहाकडे असेल. ममता येणार परत हे त्यांनी सांगितलं, परंतु ममता इतक्या कमी मार्जिनने असेल की 4 लोक आजारी पडले तर तिचं सरकार पडू शकेल, ही त्यांची एक भविष्यवाणी. त्यामुळे अमित शहा पुढील वर्षामध्ये प्रचंड पॉवरफुल झालेले दिसतील तुम्हाला आणि पंतप्रधान पदाचे 29 ते उमेदवार असतील. आधी त्यांचं नाव जाहीर करून ही निवडणूक अमित शहाच्या नावावर लढवली जाईल 29ची, पण 26 मध्ये त्याची पायाभरणी होईल आणि मोदी स्वतः ही पायाभरणी करतील असाही त्यांचा कयास आहे. मोठा कयास आहे, धक्कादायक आहे. आणखीन आता जरा थोडंसं खूप सांगितलंय, तर मला खरं सांगू, आज आता 1 तारीख आहे, तुम्ही पण झोपाळलेले दिसताय मला, म्हणून मी जास्त बोलत नाही, पटकन आवरतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडेल याच्या संदर्भात हे सगळं तपशीलवार येईल ना तुमच्याकडे. आता आपण ज्योतिषाचा एक आठवड्यातून सदर सुरूच करतो. आपण मोठमोठ्या ज्योतिषांना बोलवणार आहोत, काही ज्योतिषांना इन्व्हाइट केलेलं आहे मी ऑलरेडी. ते येतील, तुमच्याशी बोलतील आणि ते असं आजचे भविष्य, उद्याचे भविष्य वगैरे असं नाही बोलणार. हे राष्ट्राचं, महाराष्ट्राचं, आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये कशामुळे काय, कारण त्यांनी मला ते समजावून सांगताना जे काय आराखडे सांगितले, ग्रह तारे नामोकन दशान काय ते हे ते मला काहीही कळलं नाही. कारण मी तुम्हाला सांगितलं की मी काही ज्योतिषी नाही, मी मार्केटिंग गुरु आहे ज्योतिषांचा, पण नाही. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी ज्या 3 गोष्टी सांगितल्या त्या सांगतो मी तुमची निरोप घेतो. मित्रांनो, त्यांनी सांगितलं की किमान 2026 मध्ये तुम्हाला 20 ते 25 ठिकाणी युद्ध पेटलेले दिसतील. त्यातली 12, 15, कदाचित 18 युद्ध ही ट्रम्प यांच्यामुळे पेटलेली दिसतील. आणखीन एक गोष्ट धक्कादायक त्याने सांगितली की जगभरामध्ये
इराण, उत्तर कोरिया आणि काय तिसरं नाव घेतलं होतं का राष्ट्राचं मी मगाशी बोलताना? काय रे, आठवतंय तुला? नाही, एक राष्ट्र अजून त्यांनी मला सांगितलं बरं का, ते मी सॉरी मला विसरलोय, मी आता काही कागद नाही घेतलेला, पण त्यांनी असं सांगितलं की ही 3 राष्ट्रांपैकी एक राष्ट्र हे अणुबॉम्बचा वापर करील, ज्याचा विपरीत परिणाम सगळ्या जगावर होईल. आणि ते जे अणुबॉम्ब वापरणारे देश आहेत त्यात चीन नाहीये, रशिया नाही, अमेरिका नाहीये, आणखी एक कुठला तरी देश सांगितला आहे, सॉरी, इराण आणि हे लक्षात राहिलं माझ्या, उत्तर भारतीय, ते उत्तर कोरिया. तर ते झालं. आणखीन एक त्याने असं सांगितलं की जगामध्ये हे जे शीतयुद्ध चालू आहे त्याच्यामध्ये परिवर्तन असं होईल की रशिया, चीन, भारत असं जे आता चित्र तुम्हाला दिसत आहे ते या 2026 मध्ये बदललेलं दिसेल. आणि भारत आणि अमेरिका हे चीन आणि रशियापेक्षा अधिक एकमेकाच्या म्हणजे जवळ आलेले दिसतील. त्यांचं म्हणणं असं 2026 हे भारत अमेरिका सहकार्याचं वर्ष राहील आणि चीन आणि रशियाशी संबंध ठीक राहतील आपले, पण चीनशी बिघडतील. आणखीन एक त्यांनी सांगितलं की पाकिस्तान बरोबर आणि बांगलादेश बरोबर, पाकिस्तान बरोबरही मोठं युद्ध, बऱ्यापैकी ज्याला युद्ध म्हणता येईल असं, आणि बांगलादेशशीही युद्ध म्हणता येईल असं युद्ध होणार 2026 मध्ये, हेही त्याने सांगितलं. आणि बांगलादेशचा आणखीन एक तुकडा तोडून बांगलादेशमधल्या हिंदूंसाठी आणखीन एक बंगाल तिथे तयार करण्याचं देखील प्रयत्न मोदी करतील असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे बांगलादेशमधल्या हिंदूंना जे काही छळ होतोय त्याच्या निमित्ताने भारतीय सेना घुसणार आतमध्ये, आणि हे साधारण एक अजून एक त्यांचं म्हणणं असं 4-6 महिने तयारीला लागतील. दिवाळीच्या आसपास बांगलादेशमध्ये भारतीय सैन्य घुसेल आणि बांगलादेशचा तुकडा तोडेल असंही त्यांनी सांगितलं. आणखीन एक त्यांचं म्हणणं असं आहे की या देशात धार्मिक दंगली मोठ्या प्रमाणावर होतील अशी शक्यता आहे, असा धोका आहे, आणि महाराष्ट्रात त्याचा सर्वाधिक फटका बसेल धार्मिक दंगलींचा, असंही त्यांचं हे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने असं सांगितलं की 2026च्या एंडला 31 डिसेंबरला चीन, रशिया, अमेरिका आणि अरब कंट्रीज मधली काही नावं त्यांनी सांगितली, या सगळ्या ठिकाणी तुम्हाला व्यक्तींतर झालेलं दिसेल, सत्तांतर नाही, नव्या व्यक्ती आलेल्या दिसतील. आता ते अमेरिका, रशिया आणि चीन म्हणतात म्हणजे मेजरच आहे, पुतीन येतो, हा येतो, कसं आहे ते मला माहिती नाही, पण त्यांचं म्हणणं असं की तिन्ही ठिकाणी तुम्हाला 31 डिसेंबर 2026ला नव्या व्यक्ती सत्तेवर दिसतील. एक मोठी भविष्यवाणी त्यांनी केली. आज पहिलाच दिवस आहे, पहिल्याच दिवशी तुम्हाला एवढ्या धक्कादायक बातम्या देऊन मित्र आज दिला मानसिक याच्याबद्दल तुमच्याला दिलगिरी व्यक्त करतो, पण जे ऐकलं ते तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं. माझ्या शुभेच्छा आहेत, तुमच्या मला शुभेच्छा आहेत हे मला माहिती आहे. आता आम्ही सगळीकडे कॉमेंट्स ओपन ठेवल्यात, तुम्ही तुमच्या शुभेच्छा जर कॉमेंट्समध्ये केल्यात तर मलाही बरं वाटेल. कोण कोण माझे हे आहेत मीही बघेन त्या आवर्जून, आणि धन्यवाद.